बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक मारुतराव वाघमोडे लिखित कादंबरी बिरुबाचं चांग भलं, भाग 16. कोंडीबानी नवीन घराचं ऐसपैस बांधकाम धरलं होतं. तिथं जवळच पटांगणात तालीम केली होती. तांबड्या मातीच्या त्या गोल रिंगणात पोरांच्या कुस्त्या लावून त्यांना डावपेचाचं धडं देण्यात कोंडीबा रंगून गेला होता. जवळ येऊन उभा राहिल्या मोटारीतून पाय उत्तर झाल्या प्रतापराव इनामदारला बघून तो भानावर आला आणि त्या 2 अधिकाऱ्यांना बघून बुचकाळ्यात बी पडला. पर कोंडीवाला मोठा हारीक झाल्यागत तो लय खुलून म्हणला, आज लय लांब येणं केलं सरकार तुम्ही. अवचित आलात. झाक झालं, लय झाक झालं. आलो दादा तुमच्याकडं. तुम्ही तर काही एवढ्यात आलाच नाहीत, त्यामुळं सारखी आठवणच येत राहिली. म्हणलं आपणच जावं आणि यावं भेटून. नवीन घराचं बांधकाम धरलं वाटतं. होय होय धरलंय की. चला आता तिकडे घराकडेच बोलूत. खांद्यावरचं घुंगडं नीट सावरीत कोंडीबा आपल्या नेहमीच्या डौलदार झोकात लांब लांब ढांगा टाकीत मोहरं झेपावत चालू लागला आणि त्याच तालात खेटराचा बी चटाक फटाक आवाज होत राहिला. तालीम सुरू केली काय दादा? होय होय तालीम सुरू केली. म्हणलं आपल्या हाताने नव्या थळीला शिकवावी तालीम. माणसाची देही हीच खरी दौलत असती. तीच धनसंपत्ती असती. ती आधी कमविली पाहिजे. त्या बिगार सत ना गत. आजकाल तालमीचा नाद बुडत चालला. दुनिया बदलली. दारूच्या रूपाने चहूकडं अवदसा नाचू लागली. पर मी म्हणतो दारू पिऊन जन्माचा सत्यानाश करून घेण्यापरीस दुधू पिऊन पैलवान होऊन मर्दुमकी गाजवली काय वाईट? सरकार खरं सांगतो, आज मावं एवढं वय झालं तरी बी अजून चरवीभर दूध पिऊन शेकड्याने जोर बैठका काढतोय. उगाच नव्ह, भर उमतीत हळूपाळीला जोड नव्हती आपल्याला. दौंडीचीच कुस्ती. त्या दोन्ही बी साहेबांना कोंडीबा धनगराची आणि त्याच्या त्या खुबीदार बोलण्याची मोठी आश्चर्यच वाटत होती. ते त्या रगाट करारी म्हाताऱ्याच्या तोंडाकडे आणि त्याच्या बारीक सारीक समद्यास हालचालीकडे नीट ध्यान देऊन बघत होतं. कोंडीबाच्या त्या लांबलचक करड्या मिशांचं आकडं, दाट भुवया, गवाळवरणी तोंडाचा ठाण्या वागागत मोठा जबडा, करारी मुद्रा आणि टपुरं डोळं, नजरत बी करडी जरब, डोईला आकडबाज बांधलेलं तांबडं पागुट आणि त्यावर खुबीदार ठासून बांधलेली काताडी गोपाची नक्षीदार गोफन, दणगाट लांब लांब हातांच्या कणकार मनगटात अंगठ्या एवढ्या जाडीचं चांदीचं कडं, अंगात ढगळ पैरण, गुडघ्यापर्यंतच आकुड धोतार, खांद्यावर काळं कसरं घोंगडं आणि पायात एक नाकाडी नक्षीदार खेटार. अशा भरदार पेहरावातला एवढा दांडगा गडी त्या नव्याने बदलून आलेल्या साहेबांनी आजवर कुठंच बघितला नव्हता. आपल्या उभ्या जन्मात बी आज पहिल्यांदाच बघितला. पण त्याच्या नजरेला नजर भिडवून त्याच्याकडे बघायची हिंमत होत नव्हती. हातातली फरशी कुऱ्हाड खाली भुईवर ठेवून कोंडीबाने आपल्या खांद्यावरचं घोंगडं ओट्यावर हातारलं तर त्याच्यावर बसायचं इसरून ते साहेब खूळ लागल्यागत भान हरपून त्या लांब रुंद आणि धारदार फरशी कुऱ्हाडीकडेच बघत राहिलं. प्रतापरावांनी त्यांना घोंगड्यावर बसायला सांगितलं. सुंदराबाईंनी घरातून बाहेर डोकावून बघितलं आणि डोईवर पदर उडून ती तशीच मागे सरकली. चहा पाण्याच्या तयारीला लागली. प्रतापरावाच्या गाडीच्या मागोमाग घोडदौड करीत आल्या धुरपतीने यशवंताला ठाण्यावर बांधलं. खांद्याची बंदूक खुट्टीला अडकवून झापाभोवताली जमलेल्या कोंबड्यातल्या चांगल्या 2 कोंबड्या धरून ठेवल्या आणि अब्दुल्ल्याला निरूप दिला. तो बी सुरी घेऊन उधळत आला. त्यांनी कोंबड्या कापून खांडखुंड केली. त्यासरशी सागुती बी चुलीवरच्या भगुल्यात गेली. यशवंता खुराकासाठी पुन्हा पुन्हा खिकाळत होता. कोकरी, करडं आणि रेडकं वासरं आपल्या आयांची वाट बघत वरडत होती.
रान पाखरं भरारत होती. दिवस मावळ तिकडं लोंबकळत होता. रानावनात चरायला गेलेली चित्राब आता चरत चरत वाडीच्या ओढीनं हळूहळू सरकत होती. डोंगराच्या सावल्यावी तशाच भुई धरून वाडीकडे पसरत चालल्या होत्या. भोवताली हिरवाटाला दात खरडून टम्म फुगलेली घोडी मस्तीला आल्या गत खिक्काळत उधळत होती. कोकरांचा मेंढरांचा आरूढ सुरू झाला. गाईगुरांच्या हंबारण्याने सारं वातावरण पानावल्या गत झालं. मायलेकरांच्या गाठी बेटी झाल्या. तो लई उत्कट उमाळ्याचा प्रसंग समसाजला अवतरला होता. वाडीत खरोखरच लक्ष्मी आल्या गत भास होत होता. बिरोबाच्या देवळात वात लावायला गेलेला जानकू भगत घाट्या वाजवीत होता. त्यांचा घुमणारा गोडीस आवाज लांब दूरवर उधळत जात होता. चुली भडकत होत्या आणि दिवं बी मिनमिनत होतं. बेरवाडीतली अशी ही मनोहारी संवनसाज प्रतापरावाने आज पहिल्यांदाच बघितली. घोंगडीच्या बैठकीवर समद्या गप्पा सविस्तर रंगल्या आणि त्या जास्तीच रंगतच गेल्या. कोंडीबाने आपलं हृदय मोकळं केलं. समज मोकळ्या मनाने बोलून टाकलं. प्रतापरावाने बी विकासाच्या कामाचं मनोगत मांडून आपलं मत पटवून दिलं. त्या वक्ताला वाडीतली बरी धनगारं कोंडीबाच्या ओट्यावर जमली होती. त्यांना बी लय हारीक झाला होता प्रतापरावाचं बोलणं ऐकून. पाहुण्यांची मनसोक्त जेवणं झाली. पान सुपारी देऊन कात चुना झाला. तोंड रंगून प्रतापरावानं साहेब लोक गाडीत बसली. कोंडीबानी दोन्ही हात जोडून अद्राणी लावून राम घातला. गाडी भुर्र भुर्र करीत निघून गेली. जमलेल्या लोकांची घडीभर गप्पा मारून ती बी आपापल्या घराला निघून गेल्यावर मग कोंडीबा रोजच्या सवयीने मेंढरांच्या पेड्याला घुंगडा अंचून त्यावर खिनबरला वांडला आणि पडल्याच त्याच विचारात अडकला. वाडीला पक्क रस्तं, साळची इमारत, पिण्याच्या पाण्याची हिर, लाईट आणि समधीच इकासाची कामं आणि शिवरात मोठं दांडगं तळबी. आपल्या बिरवाडीचं समद रंगरूप बदलून वेगळंच चित्तार रंगणार म्हणायचं. तळ्यात डुबुकल्या मारणाऱ्या म्हसऱ्यागत कोंडीबाचं मन त्याच विचारात मनसोक्त डुबत राहिलं. आज आपल्याला प्रतापरावाच्या रूपाने जणू देवच भेटल्यागत कोंडीबाला वाटत होतं. देवच, बिरुबा देव. ह्याच विचारात घडून गेलेला कोंडीबा बऱ्याच उशिरा भानावर आला. त्या वक्ताला सारी वाडी सामसूम झाली होती. दूरवर कोळंकराच्या वाड्याकडे कुत्रं भुंकत होतं. ते उठला, घोंगडं झाडलं. उशाची बंदूक आणि फरशी कुऱ्हाड घेऊन माळवदावर गेला. रोजच्या सवयीने घोंगडा हातरून त्यावर अंग झोकून दिलं. झोप यायला तयार नव्हती. मन दचकत होतं. कोंडीबा पुन्हा हातरुणात उठून बसत होता. त्याच्या जीवाला मोठी जरब होती. येळ वकूच सांगून येत नसतो ही कोंडीबाला चांगलं ठावं होतं. जामिनावर सुटलेला गुन्हेगार अर्जा आता पुरता चिंभारल्या गत दिसत असला तरी मनातून मात्र राखाच्या ढिपशा गत धुपत धगधगतच होता. बिराच्या जीवाची बी तीच गत होत होती. दोघा बाप लेकांचं सर्जेराव घोरपडे पाटलाकडे जाणं येणं होतंच. आपल्या घरावर ह्या बारुळ्या पाटलांनी च्वार घातलं होतं अशीही त्यांच्या मनाला जरा बी शक्यत नव्हती. ज्या कोंडीबाला ह्या फाशात आणि संशयाच्या जाळ्यात गुतवायसाठी पाटलांनी डाव टाकला होता त्या कोंडीबानी आणि वाडीतल्या लोकांनीच चोरटं पळवून लावलं. एक चोरटा तर जीवानीशी मारला. बिकट प्रसंगाला मनातला राग इसरून धावून येऊन घरच्या माणसांना मोठा धीर दिला, आधार दिला. ह्या गोष्टीचा बिराला आणि अर्जाला इसूर पडूत चालला होताच. उलट आपल्याला ह्यांनी जेलात अडकिवल्यामुळेच आपल्या घरावर दरवाडा पडला अशीच भावना बळावत चालली होती. त्याच कारण आपल्या कुणबिकीची बी औंदा अशी ही दैना ह्यो काँग्रेस रानात मातला ह्याचा बी लई राग येत होता. पर करणार तरी काय. एवढं बाजिंद गडी पर जणू कोलदांडा घातल्यागत पुरतं जकाडलं होतं. कोर्ट कचेरीचं हेलपाटूच चालूच होतं. तारकावर तारका पडत होत्या. पैसा खर्चावं लागत होतं. 2 तारखा चुकविल्या कारण कोर्टाने अर्जाला पकडून कोर्टात हजर करायचा हुकूम काढला होता. त्या कारण
पोलिस रात्री अपरात्री दिवसा बिराच्या घरला येरजारा घालीत होती. हे समजच भांडण मिटतं घ्यावं म्हणून बिरा ह्याला त्याला मोहरं घालण्याची शिकस्त करीत होता. त्याची पुरती घमंडी जिरल्या गत झाली होती. जीव पुरता कदरून गेला होता. ही कुजबूज कोंडीबाच्या कानावर येत होती, पर त्यो ना ऐकल्यागत करीत होता आणि ही गोष्ट त्याच्या समोर उभं राहून कानावर घालायची कुणाचीच हिंमत बी होत नव्हती. उगावला दिवस असाच मावळत होता. घराच्या माळवदावर रात रात जागून उघड्या डोळ्याने दिवस उगवणारा म्हातारा कोंडीबा बनगर या समद्या मुद्द्यांच्या गोष्टीवर सांगूपांग विचार आणि पुन्हा पुन्हा फेरविचार करून बसला होता. अर्ज्या, त्याच्या आई धोंडाबाई आणि बाप बिरा या तिघावरचा तरी कोंडीबाचा पुरता भरवसा उठला होता. ही धोकेबाज माणसं कंच्या वक्ताला कुणाला धोका देतील याचा नेम लागत नव्हता. अर्ज्याच्या जमीनदाराला अटकवायची पाळी आली, तरी त्यो अजून पोलिसांना गवसत नव्हता. गडी कुठंतरी दडी मारून बसला होता. घराकडे बी येत नव्हता. कुत्र्याचं जीन जगत असल्यागत त्याचं चळीनतार पारच बिघाडलं होतं. माणसाची अर्ज्याला कळाच राहिली नव्हती आणि त्याची नजर बी पारच बिछालली होती. केस पिंजारल्याली, दाढी वाढल्याली, उचल्या भामट्या गत त्याची तरा. अर्ज्याच्या अवताराकडे बघवतच नव्हतं. एखाद्या कराल रानटी चित्राबागत तो भयासूर दिसत होता. आता कुरबुरी होणार नाहीत असं वाडीतल्या लोकांना वाटत असलं तरी बैलपोळ्या दिवशी बिराणाराच्या पोरापोरांच्या बैलांच्या मानापायी कुरबुरी आणि धक्क्याबुक्या झाल्याच. असं हे सारखं पेटतं भांडार मग मिटणार तरी कसं? जरब असली तरी कोर्ट कचेऱ्यांची बी जणू आता ह्या रागट गड्यांना काही लई भ्या वाटणाचं झालं होतं. पर कसं काय नू ह्या बारीला मातूर जिथल्या तिथंच भांडण इरल्या गत झालं. मोरं लांबलंच नाही. औंधा भिरवाडीच्या शिवारातली ही आगाताची सुगी मुठ्ठी सजून धजून आली होती. ती आटपून रानाच्या मेहनती मशागतीची आणि जोंधळा पेरायची लई घाई उठली होती. घरादारात बाजारात मालटाल आल्या गेल्याने वाडीला आता चांगलाच भरदारपणा आल्या गत दिसत होता. खिशात पैका खुळखुळायला लागल्या कारण धनगरांच्या अंगातलं रगात हुसाळ्या गत होत होतं आणि मनगडात बी लई बळ आलं होतं. आपण बी कशातच कमी नाही, कुणाच्या बापाला बी भियाचं आता काहीच कारण नाही असंच ज्याला त्याला वाटत होतं. बिरवाडीच्या माणसांचीच काय पर भोवतालच्या समद्या दगड्या धोंड्यांची बी अंग लई फुगल्यागत सारं वातावरण तुंबलं होतं ना. टकरीच्या बैलागत जणू डरक्याच टाकीत होतं नुसतं. कंच्या वक्ताला कुणाचं कुठं झुप्पन हे सांगताच येत नव्हतं. तरी ह्या बारीने पोळ्या दिवशी बिरा सावकाराच्या पोराणी मात्र जरा नरमाईच घेतली होती म्हणून तरी बरं झालं. आंबराईच्या मळ्यातला त्यो माजलेला काँग्रेस कापून त्याचं बांधावर डोंगरागत ढिगार घातलं होतं. मल्हारी आणि धर्मा दोघंजण भाऊ दोन आवतं झुपून ती पडीक रान नीट करीत होतं. भादव्याचं ऊन झळकत तळपत होतं. मिरच्याला पाणी द्यायचं झाल्या कारण वाहत्या पाटात हात पाय तोंड धुवून सत्तूनी इंजान बंद केलं आणि त्यो धाववरच्या जांभळीच्या झाडाखाली येऊन टेकला. तेव्हा त्या गड्याची बावरी नजर मोठ्या अनिवार ओढीने वस्तीकडच्या वाटेने चौकूर उधळत गेली आणि त्या सरशी त्याच्या काळजात बी लई हुरहुर दाटल्या गत झालं. माळावरल्या त्या नागमोडी वाटेनी दुपारच्या भाकरीची पाटी डोईवर घेऊन ती येत होती. सत्तूच्या बेरकी नजरेने तिला अचूक हेरलं. ती बी तितक्याच आतुरतेने अनिवार ओढीने झपाझप पावलं उचलीत होती. सळसळत येत असल्या नागिनी गत झेपावत डुलत तिची ती रगदार मर्दानी पर मनमोहक चालण्याची तरा बघून सत्तूबाचं बी मन लई म्हारलं आणि फणा काढून जणू नागोबागत डुलायला लागलं. रानात गर्द हिरवा गुबगुबीत गालीच्या हातारल्या गत कंबरेच्या वर वाढलेल्या मिरच्याचा फड पांढऱ्या शिप्पीत फुलांनी आणि हिरव्या गार लांब लचक मिरच्यांच्या तोरणाने सजून त्याच्यावर भुंग्याने आणि मव्हाळाच्या माशांनी गोडवं गुंजान मांडलेलं तसं धाववर बी ऐकू येत होतं. साळुंक्यांचा एक थवा भोवताली ऐटीत फिरत होता. त्या मनोहारी सुवासाची मौनी पडल्यागत हरणांचं एक खांडवी शिवच्या माळावर उभं राहून सुगंधित वारं हुंगीत होतं.
5-6 देखण्या गुबगुबीत हरणी आणि एक मस्तवाल रांगडा काळवीट मान वर करून कान टवकारून अंबराईतल्या मिरच्यांच्या फडाकडेच बघत उभा होता. ते बी लई भुल्या गत. आणि ह्या पोरीची बी दुर्पतीची अशी कितीतरी रूपं आणि वेगवेगळ्या नाना तरा बघितल्या होत्या. तिच्याच नादात त्या तंद्रीत ह्या गडला सत्तूपुरता भुलून गेला होता. लहानपणापासूनच जित्राबांच्या संगतीत वाढलेली कोंडीबा बनगराची ही पोर आपल्या जित्रांबावर माणसावर मनसोक्त माया करून जीव लावणारी धुरपी. बोलण्यात वागण्यात जितकी चतुर तितकीच रोखठोक आणि करारी. घोड्यावर बसून झंझावातागत घोडदौड करणारी धुरपती. भाला हातात घेऊन प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून झिंगाबायाचा जीव वाचवण्यासाठी वाघाशी झुंज खेळणारी धुरपती. हातात बुक घेऊन ते वाचून आपल्या आईबापाला त्यातल्या गोष्टी सांगणारी आणि आता तितक्याच उत्कट आदरानं भारावून आपल्या सासू सासऱ्याला दीर भाई तशाच जावा भावांना बी गुजगुष्टी सांगणारी धुरपती. सहाऱ्या बिरवाड्यातल्या लहान थोरांची धुरपाक्का. सहाऱ्यांची आवडती लाडकी. उमद्या घोड्यावर बसून खांद्याला बंदूक घेऊन लांडग्यांची शिकार करायला घोडदौड करणारी ती कोंडीबा बनगराची पोर. आणि तीच ती आता ह्या घडीला आपल्या जिवलगाची या नवऱ्याची दुपारची भाकरी घेऊन मोठ्या काळजीने तितक्याच लगबगीने येत असलेली गवळण आपली बायको धुरपती. जिनं अर्जासारख्या रावणाला ठोकरून नाकारलं आणि आपल्याला मनापासून पत्कारलं. आपली धुरपती म्हणजे जणू भोळ्या शंकराची पार्वतीच. कोण्या बी रूपात तितकीच तत्पर आणि चतुर बी तशीच. बिरूदेवावर जशी तिची अगाध भोळी भक्ती तसंच आपल्या नवरदेवावर बी अभंग निष्ठा आणि तितकाच उत्कट प्रेम जिव्हाळा. अशी ही कोंडीबा बनगराची एकुलती एक लेक आणि आपली बायको. खरंच जीव ववाळून टाकावा हिच्यावरून. लचकत मुरडत झेपावत ती डोईवरचा पदूर सावरीत पार सत्तूच्या मोर येऊन हसत उभी राहिली. तेव्हा तिच्याच निशात झिंगल्याला सत्तू जरासी भानावर आला आणि तिच्याकडेच बघून पुरता होऊन गेला. गालात हसला आणि तालात आला. जांभळीचं उभं झाड बी वाऱ्याच्या झुळकीबरोबर धाववर लचकत मुरडत सळसाळलं. मिरच्याच्या फुलाफळांचा सुवास चहूकडं उधळत लांब दूरवर दरवळत गेला. धुरपतीच्या मुखचंद्राकडे बघून सत्तूबाच्या हृदयात चांदणं फुललं आणि त्यो बी लई खुलला. त्याने तिला एक बार मनसोक्त निहाळलं. तिचा पिळदार उभार आणि डौलदार बांधा जणू देवाने आपल्या मोठ्या खुबीदार कारागिरीनीच ही सारी नक्षीदार मुरत घडविली. असं एवढं साजरं गोजरं देखणं रंगरूप देऊन त्यावर साऱ्या गुणांचा साज शिंगार चढवायला देव जरा बी कुठे विसरला नाही. आणि म्हणूनच तर एवढं देखणं रुपडं घडलं आणि नेमकं आपल्या पदरात पडलं. विचारांच्या धुंदीत सत्तू मनाशीच हसला. त्यानं धुरपतीकडे बघितलं. ती बी तशीच हसली गोडीस्वाने आणि बोलली, भाकरीला उशीर झाल्याकारण तुम्ही रुसलात वाटतं नाही का? नाही. मग एवढं गप्प गप्प का बरं? कसल्या विचारात पडलात एवढं? भूक लागली असेल की आत्ता? बोलता बोलता धुरपतीने भाकरीची डोईवरची पाटी बी खाली टेकिवली. हातातली लांब दांड्याची फरशी कुऱ्हाड तिनं धावर टाकून दिली होती. सत्तूच्या डोळ्यातली रातची धुंदी अजून बी ओसारलेली नव्हती. त्याच धुंद नजरेने तिच्याकडे हळूवार बघत तो म्हणला, तू दिसलीस म्हणजे मावी भूकच पळून जाती बघ धुरपती. पोट भरल्यागतच होतंय. मी पोटात शिरते काय तुमच्या? काहीतरीच पटिवता उगच आपलं. खोटं बोलत नाही पुरी मी. खरं प्रेम आंधळं खुळं असतं म्हणतात, ते काय खोटं नव्हं? खूळ लागले का काहीतरी म्हणावं तुम्हाला? खा की भाकर. धुवा हात. चला मी वाढते तुम्हाला. धुवा की हात. का मी धुवू हात तुमचं? सत्तूनी पाटातल्या डबक्यात हात धुतलं. धुरपतीने भाकर वाढली. बोलता बोलता भाकर खाऊन पाणी प्याल्यावर त्याने ढेकर दिलं.
घडीभर तसाच जणू खूळ लागल्यागत गडी बायकोच्या तोंडाकडेच बघत बसला आणि मग उठून धाववरच्या खोपटाच्या आडुशाला जाऊन लवाणला. त्या वक्तालाच सरत्या भादव्यातल्या ताटात उन्हात 7-8 कुत्र्यांचा एक घोळका लह्या लह्या करून कालवा करीत मिरच्यांच्या फळाकडेच येत होता. त्या आवाजाने खडबडून उठलेला सत्तू हातात गोटं घेऊन तिकडं पळाला आणि त्या समध्या सैऱ्याट कुत्र्यांना लांब तिकडं ओढ्या पलीकडं त्यांनी खिदाडून लावलं. उन्हाळ्याच्या दिसातल्या गत तापल्या भुईवर पाय चराचरा भाजून निघत होतं. पुन्हा गडी त्या खोपटाकडे आला. अंगावरची शाल भुईवर हातरून तिच्यावर अंग झोकून देताना त्याने बायकोकडे नजर फेकली. ती नवऱ्याची धुंद नजर बायकोने बी अलगद फुलागत झेलली. तसं तिचं बी हुर्द धडाकलं. ती कावरी बावरी झाली. लाजत बुजत बिचकत अन लचकत मुरडत हरणीगत भोवताली बघता बघता त्याच्याजवळ येऊन बसली आणि मांडीखाली फरशी कुराट ठेवून मांडीवर आपल्या सख्या सजनाचा मुखडा घेऊन ती साजणी त्याला गोंजारीत राहिली. आपल्या नाजूक लांब सडक बोटाने हळुवार अलगद तो सुखद तलम रेशमी स्पर्श आणि तरल सहवास अनुभवित सत्तू जगाला भुलून गेला. घटकीतच त्याचा जीव जणू सुखसागरात मनसोक्त डुंबत राहिला. त्या एकांत निवांत क्षणी त्या रानात त्या दोन्ही जीवांच्या मनांचं जुळतं मिलन बघायला जांभळीवरच्या रान पाखरांबिगार कोण होतं? तिथं 2 काळजांची धडकन आणि कुजबूज तरी दुसऱ्या कुणाला ऐकू येणार होती? देहबान हरपून पुरतं एकरूप झाल्या त्या दोन्ही जीवांना आता साऱ्या जगाची जणू पुरती भूलच पडली होती. दसऱ्या दिवाळीचं हलकं फुल्लार वारं आल्यागत एक नाजूक झुळूक आली तशी निघून बी गेली. आसुंद्या रानात पेरल्याला जोंधळं चांगलं वाढीला लागलं होतं. त्याचा ग्वाड वास वातावरणात सुखद गारवा उधळून देत होता. दुसवट्याच्या रानांना मात्र पावसाची गरज होती. आभाळात लोकरीचं तर काही कापसाचं ढिगारं घातल्यागत ढगाडं लोंबकळत होती. लई दणकारत होतं. माणसं पावसाचीच वाट बघत होती. बिरोबाच्या देवळातला ढोल कुणीतरी वाजवीत होतं. लांब दूर आवाज येत होता. त्याकडनं बिरोबाची जत्रा जवळ आल्याची खून पटत होती. पुनवकडं समध्यांचं ध्यान लागलं होतं. आमदानी चांगली पिकल्याने जत्रेला बी चांगली रुजबा येईल असंच समध्यांना वाटत होतं. देवळाचं नवं शिकार बांधायचा विचार होत होता. त्यो साऱ्यांनाच पटत होता. शिवच्या माळावर कितीतरी वाडूल धरून टवकारत उभं राहिलेलं हरणाचं ते खोंड अवचित आलेल्या फटफटीच्या तसल्या भेसूर आवाजाने भेदरून चेंडूगर टनाटना उड्या मारे धुमाट पळालं आणि तसंच मोरो खोरवाडाकडं उधळत गेलं तिकडं. आणि इकडं फटफटी मात्र फाट 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 गुड 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 करीत एकाएकी जीव घेऊन गेल्यागत गपकार पडली. ती तशीच तिथं टाकून तिच्यावरचा स्वार मागं भूत लागल्यागत अंबराईकडं पळत सुटला. उगळी तालकाट दगड धोंड तुडवीत लपत छपत धापा टाकीत गडी पार इहिरीजवळ आला. बुचकाळल्यागत तिकडं आंब्याच्या खोडाकडे गेला. जराशी चिपाकल्यागत झाला. पर पुन्हा तिथून बी धपापल्यावर आणि धापा टाकीत पुन्हा इहिरीकडे पळत येऊन धावावर चढला आणि अवचिंद्यागत तो धुसमुसळ्या त्या पाठमोऱ्या खोपटाच्या मोहरं जाऊन त्याच्यात घुसाडल्यावानी झाला. पर मनी ध्यानी नसताना अवच्युत त्या 2 जीवांच्या मनोमिलनातून रंगल्या पिरतीचा तो रांगडा खेळ बघून तो पुरता गांगारला आणि तसाच भेदरून मागं पळाला. आधीच जीवाची घालमेल त्यात आता पुन्हा त्याच्या काळजात आगीचा डोंब हुसाळ्यागत झालं होतं. ह्या दोघांच्याच पायी आपल्या एकट्या जीवाची अशी जीवघेणी दैना पळता पळता त्याला मागं उन्हाळ्यात असाच ह्या इरीवर घडवलेला तो प्रसंग आठवला आणि त्याच कारण त्याच गुन्ह्याच्या त्या लपड्या पायी आणि गंजी जाळल्यामुळं तर ही धावपळ आणि अशी आपली ही फजिती. मुडदा असा ह्या घडीला हिता अवचिंद्यागत येऊन दुसमुसळ्या कसा काय खोपटात शिरायला आला होता? घाबरून गंगारून धडपडून उठताना हातात कुऱ्हाड घेऊन उठलेली ध्रुपदी त्याच्या मागं धावायला सरसावली. प्रसत्तून तिचा हात ओढून धरला. थांब ध्रुपदी, दम धर जरा. त्यो आरज्या भाड्यापुरता पिसाळल्या कुत्र्यागत झालाय. त्याचा अवतार तरी बघ. त्यो त्याच्याच मरणाने मरू दे. आपल्या हाताने कशाला पाप घ्यायचं? जणू फणा काढून फुतकार करीत डिवाचलेल्या नागिनी गत ती चवताळी होती.
थांबा तुम्ही, सोडा मला. त्या अर्जाचा पाठलाग करून मुडद्याचं ह्या कुऱ्हाडीने टाळकच उबदुनी भांग करतं मेल्याचं. पाप नव्ह, पुण्यच घडल. पण मी म्हणते ह्या वक्ताला त्यो इथं आलाच कशाला असेल? कोण त्याच्या मागे लागलंय? खोपटात शिरून लपायला धापाटकीत आय घाला कुत्र्यागत पळत आला होता. सत्तू दम खाऊन बोलत होता. ह्याच एरीवर मागा आपल्यावर ह्या अर्जाने उभा केलेल्या बळजबरीचा तो बाका प्रसंग धुरपतीला आठावला. त्या कारण ही आयती अंगावर चालून आलेली शिकार ह्या घडला आपल्या हातून निसाटली. या गोष्टीची तिला मुठ्ठी चुरमूर लागली होती. तिचं मातं ह्याच विचाराने भडाकलं होतं आणि अंगातलं रगात बी लई खवाळलं होतं. आता भेदारल्या कुत्र्यागत झाडाझुडपांच्या आडुशाने अर्जा पळत होता. पळता पळता बांधावरचं काँग्रेसाचं ढिगारं बघून त्याच्या डोसक्यात एक इगत शिरली. तो एका मोठ्या ढिगाऱ्याजवळ आला आणि मग त्याने कशाचाच विचार न करता कवळाभर काँग्रेस उचलून अंगावर घेतला आणि तसाच गडी माटकुनी खाली बसला बी. डोसकं पुरतं बधीर झालं होतं. आधीच अर्जा आडमुठा, सरळ वाट त्याला उभ्या जन्मात कवाच दिसलीच नाही आजवर. त्याच कारण अशा आडरानात आडमार्गाने पळून आज त्याची अशी ही फजिती. आपण कसं काय आज औचित्यांच्या नीटच अंगावर गेलो? आपली धावपळ ही दैन फजिती सत्यानं धुरपीने बघून त्यांना काय वाटलं असेल? धुरपी आपल्या मागं कुऱ्हाड घेऊन पळू लागल्याने सत्याने धरली. बरं झालं, नाहीतर ती चवताळून उठली तेव्हा आपण बी जीव मुठीत घेऊन पळालो. म्हणून जीवावर बेतलेल्या त्या औचिंद्या प्रसंगातून बचावलो मी. परत्या खोपटात ती दोघं राजा राणी बसलेली आहेत. ह्या गोष्टीचा सुगावा आधीच आपल्याला लागला असता तर. पर आपण बी मोठ्या सावधगिरीने लपत छपत जाऊन आपल्या खिशातल्या जंब्याने त्या दोघांचं बी भोगसून जाग्यावरच मुर्द पाडलं असतं. त्या दोघांचं ही सुख आता आपल्याला बघवत नाही आणि मोहर बी ते बघत माया जगण्याला काहीच अर्थ नाही. त्या परीस मेल्यालंच बरं. जीवाला नुसतं पिसं लागल्या गत झालंय. त्यातच या पोलिसांची धरपकड जणू झेंगाट मागं लागल्या वाणी. कुठं त्वाण दडवून बसावं तेच कळेन असं झालंय. त्या खोपटात त्वाण दडवून बसावं म्हणलं तर मोहर जी नाही तीच पिढा. त्यांच्या पायी जीवाचा हे समदा आटापिटा. माणसाने करावं तरी काय? या धामधुमीत आपण कुठं राहतोय, काय यानं कुठं खातोय, कुठं जातोय आणि कुठून येतोय, करतोय तरी काय, हे सारं आपलं आपल्यालाच कळायला राजी नाही. आणि या साऱ्या गोष्टीचा विचार करायला तरी आपल्याला आता सवड कुठं आहे? सारी धावपळच लई दैना जीवाची. काँग्रेसाच्या तसल्या इकारी कुबाट ढिगाऱ्यात गुदमरून घामाघूम झालेला पिसाट अर्जा आता मनातल्या मनात कुढत होता. त्यो आमराईत यायच्या आधीच त्यांच्या त्या काँग्रेसच्या रानातील दोन्ही बी औत झुटिंगाच्या लवणाकडे गेली होती. जीव आतल्या आत नुसता गुदमरत होता आणि पुरती दमकुंडी होत होती. कुजकाट काँग्रेसचा कुबाट भपकारा नाकातोंडात शिरून पार हृदयात जात होता. त्यावर घोंगावणारी चिलटं किडकं तोंडाला गळ्याला चावत होती. समदच अंग खाजवत होती. त्याच्या डोक्यात बी नाना तऱ्हेच्या विचारांची भूत धिंगाणा घालीत होती. आपलंच मन अर्जाच्या जीवाला भेडसावीत होतं. दमच निघत नव्हता. वाटलं धुरपी आणि सत्याने आपल्याला इथं लपल्याला बघून जर पळत येऊन आपल्या डोसक्यात कुऱ्हाड घातली तर. त्यापरीस आपणच इथून पळा. पर आपल्या घराकडून ह्याच वाटेने येताना आपल्याला दिसलेली ती दोन पोलीस जर जवळ आली असली तर. काही बी वाटलं तरी दमच निघना जीवाला. मग घडी करणार तरी काय? जीव घाबरला, काळी धाडधाडलं. अर्जा त्या ढिगाऱ्यातून भासकुनी सशावानी उठला आणि धापा टाकीत पुन्हा माळाकडे पळाला. तेव्हा ते दोघं बी खाकी वर्दीतलं बहुरूपी रायरंद पोलीस बगलत धरलेल्या झोळ्या घेऊन कणत कुतत मोर शिवच्या वाटणी तरातरा चाललेली त्याला दिसली. ते बी पाठमुरी. अर्जाने मोठा सुस्कारा टाकला आणि आपल्या हाताने कपाळावर हाणून घेतलं त्याने. च्या मायला,
ह्या आय घाल्यांनाच भिवून आपली ह्या गडला काय दैना झाली. आपली पार झेंडू पुटायची येळ पळून पळून. आणि त्यांच्याच भेन भेन ह्या काँग्रेसच्या ढिगाऱ्यात दडून बसल्यानी आता सारं अंग खाजवून गोदाड्या गत झालंय. तोंड बी सुंभारल्यावानी वाटते. खाजवून चकतांड निघायला लागल्यात. मोठा कहर झाला आता. काय करावा काहीच समजत नाही. आधीच भेसूर आणि उग्रेट दिसणारा अर्जा आता तर लईच इद्रूप दिसायला लागला होता. राहून राहून त्याला वाटायला लागलं होतं आज आपली ही जी फजिती आणि दैना झाली ती निव्वळ धुरपीमुळं झाली. त्या कारण तिच्या बी सुखात मी दुःखाचं पेटतं निखारं टाकल्या बिगार राहणार नाही. त्या बिगर मला चैनच पडणार नाही. त्या गैरसुंबरीक रानटी गड्याच्या डोळ्यात जणू रगातच उतरल्या गत दिसत होतं. आता असंच माघारी फिरून पुन्हा त्या खोपटावर धावून जाऊन त्या दोघा नवरा बायकोवर सूड उगवावा. दोघांचं बी जाग्यावरच मुर्दं पाडून. पर त्या दोघांनी मिळून आपला जीव घेतला तर नकोच. आता त्या दोघांना संगती सोबतीत आणि एकांतात असं बसलेलं नुसतं बघणं बी मनाला सोसवत नाही. लांब दूरल्या मुलकाला निघून जावा कुठंतरी लांब. इथं नकोच असं अर्जाचं कदारलेलं मन त्याला दूर ओढीत होतं. तर दुसरं खोडसाळ मन त्याला हितच ओढून धरीत सांगित होतं तू ह्या वैऱ्यांचा सूड घेतल्या बिगार तू जर दूर गेलास तर त्यांच्या मनाजोगच होईल ना खुळ्या. ज्याच्यावर ती धुरपी आपला जीव ओवाळून टाकती त्या सत्याचाच तू जीव आधी घे बरं. अर्जाचं सुडकं मन त्याला असं सारखं डिवचित चेतवीत होतं आणि त्यो बी सुडाच्या धगाटीने धगधगून पेटत होता. एक दिस सांच्या पारी सीत्याची गाठभेट घेऊन त्यांनी त्या दिवशी आंबराईत घडलेली ती घटना आणि त्या प्रसंगाची खुबीदार भानगड सांगितली आणि आपलं समद हुर्द भडाभडा मोकळं केलं. त्यो जातीगुतीचा नसला तरी अर्जाच्या जीवाभावाचा खरा सोबती आणि मैत्र होता. त्या शित्यानी तर अर्जाला असली उरपाटी रीत शिकवली होती. वान नसला तरी त्याचा गुण ह्याला बी लागला होता. आणि ठरलं त्याच रात्री सामजून झाल्यावर सित्या आणि अर्जा दोघं बी खत्रुडगडी ठरल्याप्रमाणे अंबराईच्या मळ्यात गेलं आणि त्यांनी नारा बिडगराच्या मिरच्यावर भलरी लावून समद्याच मिरच्या घटकीतच उपटून टाकल्या. त्यांचा सहारा धिंगाणा करून टाकला आणि मोठी विपरीतच करामत करून दाखवली. दुसऱ्या दिवशी सकाळी रामाच्या पहारात रोजच्या नेमाने रानात येड्याला गेलेला नारू बिटकर धावत पळत फिरून उधळतच घराकडे आला. आपल्या समद्याच मिरच्या रात्री कोणीतरी उपटून टाकल्याची खबर त्याने घरी सांगितल्याबरोबर त्याचं सारं घरदार पुरतं हबाकल्या गत झालं. घरातल्या समद्या लहान थोर माणसांच्या जीवाची जणू तलखी झाली. ठाकूबाई बिटगरणीने आपल्या हाताने कपाळावर सपा सपा हाणून घेतलं आणि कडाकडा बोटं मोडून ती शिव्या शाप देत राहिली. मोघमच पर ही खोड कुणी वैऱ्याने केली असन ते तिच्या ह्या घडीलाच पुरतं ध्यानात आलं होतं. ती चवताळून शिव्या देत होती. समद्यांच्या डोळ्यामोहर कमरेच्या वर वाढलेली फुलाफळांच्या ओझ्यांनी वाकलेली लवलवती गर्द हिरवीगार मिरच्यांची देखणी झाडं वाऱ्याबरोबर झुलतानी डुलतानी दिसत होती. त्यांना कुणा आल्या गेल्याची आणि रांडा मिल्याची दृष्टी लागू नये म्हणून बायाने चुना लावलेली पांढरी गाडगी फडात जागोजागा लाकडं रवून त्यावर पालती घातली होती. पर आता ते सारं हिरवं गर्द सपान रातीतच उद्ध्वस्त करून समजाच खेळखंडोबा करून टाकला होता. व त्याचं नव्हतं झालं होतं. उपटून आडवी तिडवी इसकटून पडलेली झाडं वाढत्या उन्हाबरोबर सुकून किरवाजून चालली होती. बघता बघता ही बातमी वाऱ्यावाने समधीकडं पसरत गेली. नारबाने तडकाबडकी कोंडिबाकडे जाऊन ही विपरीत घडलेली गोष्ट त्याच्या कानावर घातली. तेव्हाच कोंडिबाला अर्जाचा संशय आला होता. बिरवाडीतली बरीच लहान थोर आणि शानी सुरती माणसं जमून त्यांनी तो उद्ध्वस्त भुईसपाट झालेला मिरच्याचा फड बघितला. तळतळ हळहळ झाली. चिखलात रुतलेल्या पावलांचं माग आणि ठसं बारकाव्याने बघितलं. नीट ध्यान देऊन रंग्या भिल बी माग काढायला आला होता. त्यो माग काढायला लई पटाईत म्हणून लांब दूरवर लई नानावला होता.
आत्ता बी एक माग धरून रंग्या समद्यांच्या मुहूर्त तरातरा त्या मागाच्याच अदमाशाने चालत होता आणि बाकीच्या माणसांचा घोळका रंग्याच्या मागं मागं पळत होता. ते समधीच माणसं सित्त्याच्या घरामोर येऊन उभी राहिली. तवा सित्त्या, ए सित्त्या अशा हाका मारून कोंडीबानी बाहेरूनच विचारलं. त्याची बायको गंगी धपापल्या उराने बाहेर आली आणि एवढी तिखट होऊन जमून आलेली माणसं बघून पुरती हबाकलीच. तिचा आधीच काळा चेहरा आत्ता तर पारच करापल्या गत दिसू लागला. ती चाचरत घाबरून बोलली, ते घरात नाहीत. घरात नाही? मग कुठं गेला आई घालाला इकडं दुसऱ्याचा उन्हाळा करून? नासकी अवलादच्या आईला. नारबा हातवार करीत दात वट खाऊन ताव धरून बोलला. ह्या वक्ताला त्याच्या नजरेमोहर जर सित्त्या दिसला असता तर हातातल्या काटिंद्याचं टाळकं जणू गाडगं फोडल्या गत फोडून टाकलं असतं त्यानं त्या तांबीज म्हाताऱ्याने. त्याच्या त्या बिथारलेल्या अवताराकडे बघून सित्त्याची बायको पुरती गांगरून भेदारली. तिची पार दातकिळी बसायची वेळ आली तरी ती तशीच दबकत चाचरत सांगून मोकळी झाली. तांबडं फुटताच लवकर उठून सावकाराचा मारका बैल बाजारला घेऊन जायचंय म्हणून निघून गेल्या ती. काय केलं त्यांनी एवढं वाईट बंगाळ? गंगाने विचारलं. तेव्हा रंगाभिलाने सांगितलं, रात्री नाराबांच्या आंबराईतल्या मिरच्या उपटून टाकल्यात. त्यातला एक जणाचा माग तुमच्या घरामोर येतोय. मग तूच ओळखून घे त्यांनी काय केलंय का नाही ते ऐकून गंगेची वाचाच बसल्या गेत झालं. एक बारकं शेंबडं लेकरू टुकू टुकू बघत होतं. पोरगी दिनावल्या नजरेने समद्या माणसांच्या तोंडाकडे बघत होती. आपल्या बापाला आता ही माणसं बदलूनच काढतील, सोडायची नाहीत असं त्या अजाणत्या लेकरांना बी वाटत होतं. सित्त्याला आई माईवर शिव्या हसडी ती 5-50 माणसांचं भलं दांडगट टोळकं पुन्हा माघारी फिरून गेलं आणि पुन्हा त्या दुसऱ्या नमुन्याच्या पावलांच्या ठशांच्या आदमासानी तरातरा चाललेल्या रंग्या भिल्लाच्या मागं चालत गिरिजाच्या घराकडे गेलं. पर तिथून बी पुन्हा चावडी मोरल्या पाराकडे आलं. त्योच माग धरून पाराभोवती उमाटल्या पावलांच्या ठशांच्या खुर्दाळ्यात मातूर तो माग हरवून गेला आणि तो दुसरा गडी कोण ह्याचं कोडं समद्यांच्या पुढं उभं राहिलं. सित्त्याचा रोजचा संगती सोबती कोण? बिरा का त्याचा त्यो उलट्या काळजाचा पोरगा आडमुठा आरज्या? माणसं कुजबुजत विचार करू लागली. आता काय करायचं? आता हे असं जर चालू राहिलं तर उद्या आणखी काय होईल याचा भरोसा नाही. ह्या असल्या नासक्या अवलादींचा आपल्याला समद्यांना मिळून पुरता बंदोबस्त करावा लागेल. त्या बिगर ह्या वाडीला सुखशांती मिळायची नाही. कोंडीबा दात खाऊन बोलला आणि समद्याने त्यांचं बोलणं ऐकून नीट मनावर घेतलं. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळीच कोंडीबाने सित्त्याला पंचाच्या पारावर बोलावून घेतलं. भेत का होईना पर सित्त्या बी आला. त्याची नजर खाली पडली होती. त्यो वर बघत नव्हता. त्याचं अवसान गळाल्या ग झालं होतं. करड्या आवाजात कोंडीबा गराजला. सित्त्या, तुला आता लईच माज आलाय वाटतंय. त्या कारण तू उभी धान बी उपटायला लागलास. कालच्या रात्री नारूदाजीच्या अख्ख्या मिरच्याचा फळच उपटून टाकलास ना तू? आणखी कोणचं कडूच्या पोटचं बेनं होतं तू या सांगती? हे असलं विपरीत कर्म करायला? बोल की आता नासक्या अवलादीच्या, का टाकू खेटा टाळक्यात तुया? कोंडीबाचं डोळं तर जणू आगच वकीत होतं. ते तिकाट जळजळीत सबूत ऐकून आधीच काळवांडलेला सित्त्या वंगाळ वटजार त्वांड करून चाचरत चाचपडत ख्वाल आवाजात ना कबूलला येऊन बोलला. मिरच्याचा फड? कुणी? म्या? आणि कवा? मला काय करायचा बा कुणाच्या मिरच्या उपटून? हे वाघ असं म्हणून पायातलं खेटार काढून सित्त्याच्या तोंडामोर नाचिवलं आणि बघितलास काय? ह्याच्या बिगार तू आता गुन्हा कबूल व्हायचा नाहीस. तसा तू लई बाजिंदा गडी हाईस. लाल भडक डोळं वासून कोंडीबानी दम दिला. ह्याच्या संग आता तू विगाठ आहे.
खरं सांग सारं, नाहीतर घालतो तुला तुझ्या कंबाड्यात. बोल. कोंडीबाने दात खाऊन सीतेच्या पाटडात एक जोरदार ठोका टाकून पुन्हा खेटार उगारलं. तेव्हा नारू बिटगर ताव धरून हातातली काठी सरसावीत उठला आणि जणू करडी बडिवल्या गत सीतेच्या पाटाडात रपारप 4-5 धोपाडा घातल्या. तेव्हा अंग चोळीत उठलेला सीत्या जीव तोडून ओरडला, मेलो मेलो. त्याच्या घराकडून गंगेकडवर लेकरू घेऊन लगालगा पाराकडे येत होती. ती बी मोठ्याने आराडली आणि ओरडतच पळत आली. तिनं कोंडीबाचं पाय धरलं. दादा, त्यांचा काय गुन्हा झाला तो ह्या पदरात घाला. मी पदूर पसरते, पर माया या 2 लेकरांकडं आणि ह्या तुमच्या धर्माच्या लेकीकडं बघा. त्याला मारू नका त्याला. पदराने डोळं पुशीत गंगी रडून गहिवरत इनवीत होती. तिची लेकरं बी शिंबूड पुशीत रडत होती. तू थांब पोरी तिकडे जरा घटीवर. ह्यो हरामखोर भडवा जित्ता ठेवायच्या लायकीचा बी नसून आम्ही याला जीव मारित नाही. पर ह्या भुरट्या चोराची असली खोडच आज पुरती मोडणार आहे आम्ही. सांगतोस का घालू पुन्हा काठीची धोपाटी. कोंडीबा पुन्हा चौताळा. मग भेद. नका असा गयावया करीत सीत्याने मी कोंडीबाचं पाय धरलं. एवढी बार माफी करा असं म्हणून त्याने सांगितलं. सावकाराचा अर्जुना होता. मी नग म्हणत होतो, पण त्यानेच नेलं मला. सीत्याचं बोल ऐकून पारावरची सारीच माणसं टवकारली आणि कुजबुजत राहिली. पण ठकूबाई बिटगरीने मात्र ताट दिशी उठून तावाने बोलली, आमच्या भावकीने आजवर अशा लई लुस्काना केल्यात. आता आमच्या मिरच्या बी नाही खपल्या. काय करावं देवा बिरुबा. समद्या ह्या खतखुडी रातून द्या उघड्या डोळ्यांनी बघतोय. त्यो ह्या समद्या झाडाझडती घेतल्या बिगार त्यो राहत नसतोच. अजून पापाचा घडा पुरता भरलेला दिसत नाही. भरल. ठकूबाई बिटगरीनं हातवार करून फनकाऱ्याने बोलत होती. तिचा चेहरा लाल बुंद झाला होता. नाकातली पिवळी धमक गोलनत लुकलुक हालत होती. डोळं तर जणू आगच वकीत होतं आणि तोंडातून तिखट जळजाळीत सबूत बाहेर पडत होतं. सीत्याच्या तोंडून अर्जाचं नाव ऐकल्याबरोबर तिच्या जीवाची नुसती आगच झाली होती. अंगाला चुहकून मिरच्या झुंबल्या गत झालं होतं. करून द्या अजून बी. आमच्या काय त्यांना मोठ्या मोठ्या हानी करायच्या त्या करून द्या. मागं लग्नाच्या भर रात्री आमच्या गाईमाईच्या आणि नंदी राजाच्या मुखातला चंदी चारा जाळून टाकला. आता फळाफुलांना ऐन भरात आलेलं धान उपटून टाकलं. उद्या अजून काय करतेन, काय एखाद्याचा खून करतेन ह्याचा भरोसाच राहिलाय काही. सांगा. नाही गप बसून जमायचं नाही आता. ह्यांच्या घरावर दरवाडा पडला तवा माही लेकरं सारी इसरून धावत पळत गेली. त्याची तरी लाज धराया पाहिजेत नव्ह. जराशी तरी लाज. एक हात कमरेवर ठेवून दुसऱ्या हाताचा झटक्याने मुटका मारीत ठकूबाई ठासून बोलली, थांब ठकूबाई, तू आता थांब जरा. कोंडीबा तिला थोपवीत म्हणला, आता त्या अर्जाच्या आईबापाला हिता आपण बोलवून घेऊत आणि त्यांना आखरीचं सांगूत. एवढंच नाही तर नुकसान भरपाईच मागूत. त्या बिगार जमायचं नाही. त्यांना इकडं बोलावून ते इकडे येणार नाहीत. तिकडं जावं लागन त्यांच्या घरी. डबकाची माझी घसा खाकरीत बोलला. पर आता ह्या सीत्याचं काय करायचं ते ठरवा आधी. त्याच्या ढुंगणावर अशा लाता घालीत घ्या तिथवर आणि सांग म्हणावं त्या अर्जाच्या आईबापा देखत सारं खरं. मस्कू करंड्याने सीत्याच्या ढुंगणावर लात मारून सांगितलं. त्याचं बोलणं समद्यांना पटलं. समधीच माणसं मग उठली. बिराच्या वस्तीकडे चालू लागली. खंडूनी सीत्याच्या खवाटाला धरून गच्चांडीत मोहर ढकाललं. चला आई घाल्या, आता तुला सुट्टी नाही. हरामखोर भडकाऊ भामटा. सकाळी सकाळी खुळा गिरजा माळावर उतरलेल्या गोंड लोकांच्या पालाकडे गेला होता. सभागती फिरत तवा त्या गोंड लोकांच्या पोराबरोबर गांजावडीत असलेला अर्जा त्यांनी बघितला होता.
त्या बैठकीला गोंड लोकांची एक पोरगी बी गांजा वडताना बघून गिरजाला हसू आलं होतं. नारू बिडगराच्या मिरच्या उपटून टाकल्याचं बी त्याला कळलं होतं. आरज्या गोंड लोकांच्या पालात गांजा वडीत बसल्याची कळ ह्या गिरिजाने लावली आणि कुणीतरी पळून जाऊन नारू बिडकराच्या घरी ही खबर दिली. त्या सरशी धुरपी पळतच बाप्पाच्या घरी गेली. घरातली बंदूक खांद्याला अडकिवली आणि यशवंताला जीन लगाम घातला. त्यावर मान ठोकून पोर गोंड लोकांच्या पालाकडे दौडत राहिली. पालामुर माळावर एका झुडपाखाली आरज्या गांजाची निशा येऊन उताना पडला होता. गोंड लोकाचा चंदरसिंग तिथं बसल्या बसल्या झिंगल्यागत करीत होता आणि त्याची ती नवी तरणी बायको चांदणी ती बी तशीच झिंगून त्याच्याकडेच बघता बघता आरज्याने दिल्या 100च्या 2 नोटा हातात घेऊन पालात घुसली होती. गोंड लोकांची ती पाल आणि पालाजवळची 4-5 गाढवं बघून घोडा मोठ्याने खेकाळा. तेव्हा गोंड लोकांनी बी टवकारून बघितलं. बेफाम दौडत खिक्काळ्यात आलेल्या घोड्यावर खांद्याला बंदूक अडकवून सवार झालेली ती पोर बघता बघता पारच थेट पालाजवळ आली. तिचा तो रागाने लाल बेफान झालेला चेहरा, जळजळीत करडी नजर आणि कणखरपणा बघून ती भिकारपुरती घाबरली होती. गोंड लोकांनो, ह्या चोराला तुम्ही तुमच्यात सामील करून घेतलंय काय? उठ मुर्द्या. आरज्या, चल तू ह्यावर आता इथंच गोळी झाडते मी. आमच्या साऱ्या मिरच्या तू उपटून टाकलास, गंजी पेटवल्या होत्यास, माझ्यावर बळजबरी करायला निघाला होतास. पोलिसांना गवसत नाहीस काय? आता ही तुही पायली भरली. बोल. द्रुपदीचा तो भयान अवतार बघून आरज्या इजारीत मुतलाच. त्याची वाचा बसल्या गत झालं. गोंड लोक ओरडत ओरडत लांब पळाली. त्यांना भर दिवसा अंधारून आलं आणि या भानगडीतलं नेमकं काहीच कळेनासं झालं. नाही नाही द्रुपदे, मी चुकलो मी. मला माफ कर. मी पाया पडतो. तू तू माझ्या मामाची पोरगी आहेस. मला मारू नकोस. आता मी पुन्हा कवाच गुन्हा करणार नाही. नाही आरज्या, तू मावा कुणीच नाहीस आणि मीही तुही कुणीच नाही. घोड्यावरून उतरल्याबरोबर द्रुपदीने त्याच्या 4-5 कानसाडीत हाणल्या. तेव्हा आरज्या पुरता भानावर आला. गंजाची निशा उतरली. त्याने द्रुपदीचं पाय धरलं तर तिने, सर कुत्र्या तिकडं पलीकडं, पायाला शिवू नकोस असं म्हणून तसंच लाथाडलं. आरज्या, चल उठ. चालायला लाग आता तुझ्या घराकडं. नीट मोर. पोर खवळून बोलली. आरज्या गयावया करीत उठला. त्याची ती दशा द्रुपदीलाच बघवत नव्हती. तो उघरीट आणि लई भेसूर दिसत होता आणि त्याची नजर तर लई कारी कराल कपटी दिसत होती. तरी बी द्रुपदीच्या खांद्याला लटकवलेल्या हत्याराच्या धास्तीने उरा धडकी भरल्या गत आरज्या द्रुपदीच्या हुकमाने घराच्या वाटणी गपगुमान खाली मान घालून निघाला होता. मारा भेन भूत पळतं मन्यात तशी त्याची दैना झाली होती. घोड्यावर बसून आलेल्या हत्यारबंद द्रुपदीने आरज्याला बी मोहरं घालून दामटीत आणल्याला बघून बिराच्या घरामुरत तंडत बसल्या माणसांना तर पुरीची मोठी आचरमाच वाटली. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरज्याला द्रुपदीने कसा पकडला याचंच कोडं कुणाला उलगडणं असं झालं होतं या घडीला. आरज्याने सीत्याची झालेली फजिती आणि आरज्याची बी दैना सीत्याने उघड्या डोळ्याने बघितली. धुरपा, पोरी कुठं घावला ह्यो कसाबाच्या पोटचा, ह्यो भामटा, हिजडा. कोंडीबा गालातल्या गालात हसत लाल डोळं करून आरज्याच्या तोंडाकडे बघत थुकत बोलला. आरज्या, बघ सीत्या काय सांगतोय. नारबाच्या मिरच्या दोघांनी मिळून उपाटला नाही का? नाही. कोण म्हणतंय? सीत्या म्हणतोय. त्याने उपाटल्या असल्या, म्या नाही. कोंडीबा उठला. चवताळत बोलला. अजून बी तुही चूक तुला दिसत नाही? 4-5 खेटर टाळक्यात हानीत कोंडीबाने विचारलं. बोल, मिरच्या उपाटल्यास का नाही? भडव्या, सीत्याच म्हणला होता आपण. हे बाग, बाकीचं आता काही सांगायचं नाही. गंजी जाळ्या, मिरच्या उपाटल्या, ह्या नुकसानाची भरपाई 50,000
आम्ही तुझ्या बापाकडून वसूल करणार. आणि आज तुला न सीतेला दोघांना बी असंच समधी मिळून पोलिसांच्या हवाली करणार. आम्हाला माहीत आहे तू पुन्हा बी जामिनावर सुटून येणार. खंडू ताटदिशी उठून दणकून बोलला. तेव्हा तिकडून मल्हारी बी गुरागला. अरे खंड्या, तू लई नको शायलिंग करू. तू बी आता भरूनच आल्यावानी दिसतंय. बघूत आम्ही बी. अरे खंडूबा, आधी हे मोहरं वाढून ठेवलेलं निस्तारा, मग पुढचं बघूत. मोहरचं मोहरं. आपल्याला समद्यांना हितच राहायचंय म्हणलं. कोंडीबा खणाकला. तवा हेच खरं आहे. नारबाने बी पुस्ती जोडली. इचारी पडलेल्या बिऱ्या सावकाराची मात्र आता ह्या गडला सारी घमांडी जिरून पुरती दमकुंडी झाली होती. त्याच्या मुखातून एक सबूत बी बाहेर निघायला तयार नव्हता. 50,000 रुपये नुकसान भरपाई कशी द्यायची? मोठी कठीण जरब बसली. नुकसान भरपाईचा मुद्दाच कोंडीबाने आता ठासून धरला होता. द्यावाच लागेल. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.